आज एवढा प्रचंड भ्रष्टाचार, आज तुम्ही महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांना काय चालतं, किती आरोप झाले मधल्या काळामध्ये त्यांच्या अनेक मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांच्यावर, प्रत्येकाला यांनी पाठीशी घातलं. साधं उदाहरण योगेश कदमांचं आहे. आजचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. योगेश कदमांनी त्यांना लायसन दिलं, त्याची अंमलबजावणी झाली नाही ही गोष्ट वेगळी, परंतु एका कुत्र्यात गुंडाला तुम्ही ज्यावेळेला पोलीस कमिशनरनी रिजेक्ट केलं, ही तुमचं शस्त्र परवाना काय असतं की त्याच्या जिल्ह्याचा जो जिल्हा प्रमुख म्हणजे SP असेल किंवा पोलीस जिथं महापालिका अर्ज असेल तो पोलीस कमिशनर असेल, यांनी जर मी केलेला अर्ज रिजेक्ट केला असेल तर अपील म्हणून तुम्ही गृह राज्यमंत्री करायला जाऊ शकतात. अशा माणसाला देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत राज्याचे, कसं काय मिळतं हे शस्त्र परवाना? आणि सर्व तुम्ही किती खोटं बोलायचं. अर्ज त्यांचा आला होता पण आम्ही परवाना दिला असेल तर त्याची अंमलबजावणी केली नाही. अरे हे जे चाललंय ना या राज्यामध्ये, हे महाराष्ट्रामध्ये कधी घडलं नव्हतं.